गुड मॉर्निंग. कसे आहेत माझी यूट्यूब फॅमिली? बरे आहेत का? ओके, तुमचा दिवस शुभ जावं बरं का. मी व्हिडिओ काढते हो सकाळी आणि टाकते पण सकाळी. पण काय होतंय, अपलोड होता 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 नाही का, दुपारच होती डायरेक्ट. आणि मग लगेच काय होतंय, गुड आफ्टरनून. तर एक ताई मला सारखं नाही का, म्हणजे सकाळी जर व्हिडिओ गेला तर गुड मॉर्निंग म्हणतात आणि दुपारी जर गेला त्यांच्यापर्यंत तर गुड आफ्टरनून म्हणतात. आणि कधी कधी तरी व्हिडिओला संध्याकाळ पण होती बरं का. ती आपल्या गावाकडं कसं रेंज प्रॉब्लेमच असतंय ना, त्याच्यामुळं. तर झालं का सगळ्यांचा नाश्ता वगैरे? तर आज काय आहे माहीत का, आज उघडलेला आहे थोडा पाऊस. मला तर काय वाटतंय, पावसाच्या बितम्या सांगायला मला ठेवावं काय माहिती नाही. म्हणजे तुमच्या पण मनात असेल की नाही का, सारखं पावसाचं सांगती पाऊसच आमच्या इकडं आहे आणि आज ऊनच पडलंय. ती सांगावं लागतं हो, कारण कोणाकोणाच्या इकडं पाऊसच असतंय ना, म्हणून आहे की नाही. तर आपण नाही का बघू आता आपली दीदी पण गेली, पहिलीत गेली. आणि काल तर इतकं दीदीने त्रास दिला म्हणताय, इतका दीदीने त्रास दिलाय, प्रमाणाच्या बाहेर दिलेला आहे. तर तिला आज खवळून सुट्ट्यामुळं लय त्रास झाला. शाळा असलेली लय बरी म्हणून आज रागाने अभ्यासाला बसवलंय बरं का. तर मला काय म्हणायचं आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात कोणी असू, मी असू, तुम्ही असू, तुमचे मुलं असू, त्यांच्या प्रत्येकाच्या आयुष्यात मामा असणं लय गरजेचं आहे बरं का. कारण नाही का, मामाची मुया, मामाचं प्रेम मिळायला नशीबच लागते, आहे की नाही. तर कोण म्हणजे आपल्यापाशी राहत असेल, आपला भाऊ असन, बहीण असन, कोणी असन, तर त्यांचा राहण्याचा फायदा पण असतो बरं का. असं नसतं की आपला फायदा नसतो आपण उगाच त्यांना नाही का थांबवून घेतो. तर असं नसतंय. तर फायदा असतोच काय नाही काय. आणि मला बाप्पा मायापाशी राहतं म्हणजे ते कामाला पण जातो, असं काय बसत नाही. आणि आपल्या शेतात पण काम करतो, तुम्ही तर बघितलंच आहे. तर आणखी एक फायदा माझा झालेला आहे. तर मला कामातनं काय लक्ष देता येत नाही मुलांकडं, म्हणून ती लक्ष देतोय, आहे की नाही. आणि ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. सगळ्यांना म्हणजे पुढं गेलं ना तर ती मागचं कुणालाच आठवत नाही, तरी पण नाही का ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर चला आपण बाप्पा आणि पोरं काय करतात आतमध्ये तर बघूया. चल, झालं का ते जेवण? मला नाही बोलवलं जेवायला, मी कापड धुतते म्हणून. का? पोट भरलं म्हणून भात खाऊ वाटत नाही. बरं बरं. काय चाललंय मग? असं झोपून असतंय बारके अभ्यास बिंडकुळी होय ग? आमच्याकडं आरामशीर अभ्यास करून घेतला जाईल, एकदम रिलॅक्स मध्ये. बघा, असा मामा पाहिजे बरं का सगळ्यांना. मी मगाशी सांगितलंय तुम्हाला, सगळ्याच्या आयुष्यात मामा असणं गरजेचं आहे. शरीराला बी ताप नको, डोक्याला बी ताण नको, आरामशीर जसं वाकडं तिकडं तसा व्यवस्थित. बरोबर, कम्फर्टेबल एकदम. होय होय मास्तर. तुझं झालं का अभ्यास? मामाने चांगलं शिकवलं कर दादा, चांगलं शिकवतो का मामा? हा, तू नीट बसून अभ्यास करायचा असता, असला असतंय अभ्यास होय ग? कम्फर्टेबल असलं हेच वणी वय. मग बघू, बसून बसून कटाळा आलाय की. अरे वा, इतकं भारी अक्षरचे मग. तुझं दाखव दादा, तुझं तर काय दिसत नाही मला. अरे वा, हे तुझं अक्षर तू लिहिले का स्वतः? खरं बोल बरं, खरं खोटं बोलायचं. फक्त एक अक्षर, एकच अक्षर बघू तुझं अक्षर खरं तू लिहिलंय का तिथे? खरं सांग बरं. अगं दिदे, तू तर पहिलीलाच आहे की अजून. हा, आणि तरी पण एवढं चांगलं अक्षर काढायला लागली. मी काय केलं फक्त हे एवढं लिहिलं. केवढं हे ये माझं हे एवढं वरच तारीख वार हे फक्त ए लिहून दिलं तिला, की कुठल्या लाईनीमधून कुठपर्यंत आलं पाहिजे एक अक्षर. बाकीचं तिने लिहिलेलं आहे. आता हिथं फक्त ए बी मी लिहिलंय, हे बाकीचं सगळं तिने लिहिलेलं आहे. अरे वा, खरं म्हणते काय? इथं हे फक्त मी एवढं लिहिलेलं आहे. आता हे बाकीचं त्या नकाशामधून जिल्ह्यांची नावं ते म्हणजे ह्या नकाशामधून, ह्या महाराष्ट्राच्या नकाशात ह्या नकाशामधून हे सगळं
सगळं लिहिलंय मग होय चिमणे. अक्षर बघ खाडाखोड कमीत कमी आहे. तर नकाशातली गावाचे नाव लिहिले जिल्हे जिल्हे का. ओ माय गॉड इतकी माझी मुलगी हुशार झाली काय. मला वाटत होतं पण मला नव्हतं माहित मामा इतक्या लवकर तुला शिकवून म्हणून. शहरांची होय पण तुझं इतकं स्वच्छ अक्षर कसं काय अजून तर एवढंच नाही बारकूच नाही चिंगळी मंगळी आहे. दादाचं बघू दादा तुझं अक्षर आहे. इथं बी काय केलं इथं फक्त मी अजय एवढंच एक नाव लिहून दिलं. ही मराठी इंग्रजी ही एक म्हणजे त्याच्या लक्षात बसावं म्हणून हे असं लिहायचं. डे नेम्स हे असं. आता इकडं हे फक्त मी लिहिले बाकी हे मराठी इंग्रजी हे सगळं त्याने लिहिलेलं आहे. हे त्याचं अक्षर आहे बघ. होय कारण मी फक्त एकच लिहून होय दाखवलं. पोरा अजय खरं म्हणतो का खोटं. खोटं बोलायचं बाबा खरं आहे लिहिलंय. मी फक्त काय नसतं रे मुलांना शिकवायचं असतं ना शाबास वावा ह्याच्या पलीकडे त्यांना ऐकायची कुठले असंचले तसंचले दाब द्यायचं रागवायचं त्यांनी काहीच होऊ शकत नाही. आता मी काय त्यांच्यावर रागवलो का काय केलं कसं अक्षर आलंय बघ दोघांनी. बघ की हो. म्हणजे जेवढं रागाने होत नाही तेवढं प्रेमाने बोलल्यावर होते हाय का नाही म्हणून. विचार कर लगवीला गेले नाहीत पाणी प्यायला गेले नाहीत कसं बसले मस्त अभ्यास करत धिंगाणा नाही बडबड नाही. आणि रात्री काल तर लय आगापणा करत होती की. चूक नाही मग आता लेकरू राहते शेवटी चूक नाही कुठं सगळं व्यवस्थित लिहिलं. कसलं स्वच्छ तिला बघा मी आपल्या एकच दिदीचं अक्षर अक्षर. सांगितलं तर तिने बाकीचे अक्षर बघ. त्याला मी एकच लिहून दिलं एवढं तर ती बाकीचे अक्षर बघ. कॅपिटल स्मॉल जिथले तिथं व्यवस्थित. तुला आनंद झाला. तू म्हणते की माझी पोरं हुशार नाही हुशार आहे. मला वाटलं हेच हुशार नाही. अरे विहीर खोल आहे म्हणून आपण म्हणायचं हे पाणी लई घाण असं अरे हळूहळू शेंदायचा प्रयत्न करा त्याच्यात सुद्धा स्वच्छ पाणी निघू निघते बरोबर. कोळशाच्या खाण्यात बी हिरा भेटू शकतो. खाते ना? खाते मग खायचं का हाय ह्याच्यात बधीच. वांग्याचा देठ खाल्ला की दात स्ट्रॉंग होतात वांग पोट भरून खाते. होय दोडक्याचा देठ खाल्ला कुठली भाजी मेथी असो शापू असो तांदूळचा असो राजगिरा असो इतर कुठल्या भाज्या असतात देठ खाल्ली की. देठ खाल्ले की दात स्ट्रॉंग जीभ पण चांगली चकाचक त्याच्यात गाल दुःख कमी होती नजर स्वच्छ होती एकदम टकाटक दिसतं प्रत्येक अक्षर. आता ही किती बारीक अक्षर आहे तरी सुद्धा तिने हे लिहिलं. बघा ही किती लहान लहान अक्षर आहेत तरी पण. हे बघ हे मुंबई तर दिसतंय का तू मुंबई तो केवढूच ना बारकूच नाही. तरी सुद्धा तिने हे बघ हो हो मुंबई खरं इथं दिसत नाही ह्याच्यात. आहे का तो. तरी सुद्धा कुठं लिहिलंय. कुठे गेला का बघ अनुस्वार रपार उकार है गुड गुड गुड. त्यासाठी लेकरा लोक ह्याच्या पलीकडे काय नसतं. वा शाबास व्हेरी गुड. बरोबर आहे सगळ्या म्हणजे बरोबरच आहे. कौतुक केलं म्हणजे माणसाला चांगलं पण वाटतं आणि प्रगती पण होत जाते आहे की नाही. नाहीतर आपण सारखं येत नाही म्हणलं की हाय का दादा तू आता मी समजा म्हणलं तुला येत नाही तुला करूच वाटत नाही. ताण वाटतो. ताण ताण वाटतो. त्याचा ताण वाटतो. आणि शाबासकी दिली तर बघ की त्याला एक पेज लिहायचा होता शाबास मग म्हणलं त्याने. माझा बी सपोर्ट असतो का नाही सांग बरं तू. मी कधी म्हणलं का नाही म्हणून. हा. हा कळलं का मला वाटलं हुशारच नाही तू तर लयच हुशार आहे म्हणून मॉनिटर झाली काय. आताच आपलं तेवढं पूर्ण करा आपल्याला आता हा चल चिमू तसं का वाटतं ना बारकूच. बरं ठीक आहे एवढा अभ्यास करून घे आणि मग जेवण करून घेऊया आपण सगळ्या. घ्या तेवढं. चला आता किती किती राहिले तरी आता 4 नावं राहिले फक्त दिदीचे बघ. सोलापूर लिहिले आता दुसरं काय राहिले अजून तर बघितलं का आपल्या दीदीचं आणि दादाचं अक्षर कसलं भारी आहे. दीदी तर आपल्या अजून पहिलीलाच आहे तर इतकं म्हणजे सुधारणा झाली म्हणजे वरची लिहून घे. पप्पानी इतकं म्हणजे त्यांना म्हणजे आजच्या आज म्हणजे पप्पानी सांगितलं असं लिहायचं तसं लिहायचं म्हणून. शहरांची नावे आणली तिथं तर आणली मराठी. पोरांनी तेवढं पूर्ण केलंय आणि कधी पण लहान मुलांचं कौतुकच करत जावं म्हणजे लहान मुलांना एक उत्साह राहतंय पुढं जायचा. कधी पण रागाने बोलू नका जेवढं म्हणजे नाही का जिल्हा छोटी अक्षर प्रेमाने होत आहे ना तेवढं रागाने कधीच होत नाही म्हणून कधी पण लहान मुलांना प्रेमाने बोला बरं का. आणि खरं सांगा आपल्या दीदीचं अक्षर कसं आहे आणि इथं काय आलं जिल्हे. तू बोल का दीदी थोडं जिल्हे. सांगा मला कसं माझं अक्षर आवडलं का मी आवडते का. इथं आलं व. इथं काय आलं शहरांची नावे शहरांची इथे लिहायचं एवढंच नावे. आणि सगळ्यांनी दीदीला मग व्हेरी व्हेरी गुड द्यायचं. आणि पुढं आणखी शाळा शिकण्यासाठी काय किती असते
ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट आणि बेस्ट ऑफ लक. मला कुणीतरी काल असं टाकलं तर बेस्ट ऑफ लक म्हणून, तसं आपल्या दीदीला पण पुढं जायला नाही का तुम्ही कुठंतरी ही द्या, काय म्हणतात, प्रोत्साहन आहे ना. हां ती द्या. तर चला दीदीचं अक्षर आपल्या चांगलं आहे कारण सगळ्यांनी दीदीला ही म्हणा, व्हेरी गुड म्हणा. तर चला बाय.